सोमवारी महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला आहे। अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलाय। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला आज मुंबईमध्ये येणार आहेत। दुपारी आमदार आणि नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते। अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढू लागल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला। गेल्या 1.5 वर्षांमधला हा तिसरा भूकंप काँग्रेसमधला आपण पाहतोय। या ठिकाणी आता काँग्रेसनी बैठक बोलावली आहे। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला मुंबईमध्ये येणार आहेत। मुंबईमध्ये बैठक आयोजित करण्यात आली। दुपारी आमदार आणि नेत्यांसोबत ही बैठक होणार आहे। आता या बैठकीमध्ये कशा संदर्भात चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काँग्रेसमधील बडे नेते अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। तर इतर काही काँग्रेसमधील नेते सुद्धा राजीनामा देण्याच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही बैठक बोलावण्यात आली। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। शुभम, काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलेला आहे, बैठकीचं आयोजन करण्यात आलंय, काय अधिकची माहिती? अगदी बरोबर, बघायला गेलं तर काँग्रेस प्रभारी रमेश जे आहेत त्यांच्या उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता गांधी भवन या ठिकाणी जे आहे काँग्रेसची प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे पार पडणार आहे। सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्ष येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। काल अशोक चव्हाण यांचा राजीनामा झालेला आहे आणि अजून एक आमदार आहेत त्यांचा राजीनामा झालेला आहे आणि त्यानंतर अजून आमदार फुटू नयेत आणि अजून कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी जी आहे ही बैठक बोलवण्यात येणार आहे अशी एक प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। किती वाजता ही बैठक होणार आहे? त्यासाठी आमदार आणि नेत्यांना या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलंय का? हो, अगदी बरोबर, ही बैठक दुपारी आज 2 वाजता होणार आहे। तन्ना हाऊस गांधी भवन जे आहे या ठिकाणी कोलकाता आणि सगळ्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी आता एकमेकांवर विश्वास दाखवायचा आहे याकरिता ही जी बैठक आहे ही बोलवण्यात आलेली आहे आणि पुढची रणनीती सुद्धा यामध्ये निश्चित होणार आहे। शुभम, एकंदरीतच बऱ्याच मोठ्या नेत्यांची यामध्ये नावं समोर येतात की ते भाजपाच्या वाटेवर जातील किंवा राजीनामा देतील। तर जे नेते किंवा जे मंडळी ज्यांची नावं समोर येतात ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत की नाही किंवा त्यांची काही हालचाली समोर येतात? अगदी बरोबर, काल आपण जसं बघितलं, आपण जय महाराष्ट्रावर बातमी दाखवली होती की एक यादी आपल्याकडे आली आहे कोणकोणते आमदार काँग्रेसमधून पक्षप्रवेश करणार भाजपमध्ये या ठिकाणी अमित शहांच्या दौऱ्यावेळी। पण ती आमदार जी आहेत ती आज उपस्थित राहणार की नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि याकडे सर्व महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागून राहिलेलं आहे। शुभम, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।